क्षितिज पर्व नवदुर्गा पुरस्कार सादर करते महाराष्ट्राचे महावस्त्र दालन द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल। नमस्कार, मी महाराष्ट्राचा लाडका अँकर अनुप आणि क्षितिज पर्व स्नेहकुंज आधारगृह जनधर्म आधारगृह द्वारकादास श्यामकुमार यांच्या संयुक्त विद्यमानाने सन्मान नवदुर्गा पुरस्कार 2023 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गेले अनेक वर्ष आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे, अशा विशेष म्हणजे महिला ज्यांना आपण सन्मानित करतो, नवदुर्गा पुरस्काराने त्यांना सन्मानित करतो। स्त्री शक्ती आणि भक्तीचं रूप म्हणजे माता दुर्गा, माता सरस्वती, आई एकविरा आणि हा जो नवरात्रीचा उत्सव आणि या उत्सवामध्ये अशा सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये विविध कार्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्रियांना आपण सन्मानित करतो, ही आपली परंपरा। आणि मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय की याच अनुषंगाने क्षितिज पर्व जनधर्म आधारगृह आणि द्वारकादास श्यामकुमार तसेच स्नेहकुंज आधारगृह जनधर्म आधारगृह द्वारकादास श्यामकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नवदुर्गा 2023 पुरस्कारानिमित्त आज आपण पळसपे या गावामध्ये आलेलो आहोत आणि आजच्या नवदुर्गा पुरस्कार विजेत्या आहेत सन्माननीय श्रद्धा श्रीकांत जैन। नमस्कार। नमस्कार। तर आज आपण यांच्यासोबत चर्चा करूया। तर नवरात्रीचे दिवस आहेत, नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे शक्ती आणि भक्ती, स्त्री म्हणजे शक्ती आणि भक्तीचे स्वरूप म्हणजे साक्षात दुर्गा, साक्षात सरस्वती। आणि आम्हाला सांगताना अत्यंत आनंद वाटते की या पुरस्काराद्वारे आपल्याला सन्मानित करण्यात येते। तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी सौ श्रद्धा श्रीकांत जैन। अच्छा, आणि तुमचं सासर आणि माहेर? अच्छा अच्छा। तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही तुमचा जीवन प्रवास थोडक्यात सांगाल, म्हणजे तुमचं कुठल्या साली लग्न झालं आणि मग तुम्ही लग्न करून कुठे सासरी कुठल्या गावी आलात आणि मग पुढे तुमचं आयुष्य कसं झालं? आमचं लग्न 13 मे 1994 साली झालं आणि पळसपे गावात आम्ही पलीकडे ब्राह्मण आहे तिकडे आम्ही राहतो। ओके, अच्छा अच्छा। साधारण किती वर्ष झाले लग्नाला तुमच्या? 29। अच्छा। मुळात म्हणजे एक सुंदर अशी परंपरा म्हणजे की एक कुठलाही जोड व्यवसाय असला पाहिजे अशी तुमची म्हणजे माहेरची पार्श्वभूमी की म्हणजे त्यावेळेला तुम्ही या इकडे लग्नटीप कडून आलात आणि तुमचा जो विवाह आहे तो सन्मान्य श्रीकांतजी जेम्से यांच्याशी झाला। नमस्कार श्रीकांतजी, काय सांगाल, कसा होता जीवनाचा प्रवास? एकदम उत्तम। म्हणजे मला मी पहिल्यापासून जरा तब्येतीने वीक होतो। माझ्या जीवनामध्ये ही संजीवनी प्राप्त झाली मला आणि त्यामुळे माझं जीवन म्हणजे सत्कर्मी लागला असं म्हणता येईल। आणि हिने मी पूर्वीपासून म्हणजे तिच्या घरातूनही पहिल्यापासून कष्ट करणारी, त्यांच्या माहेरचा पापडाचा व्यवसाय होता। लग्नानंतर पापडाचा व्यवसाय इथे पनवेलमध्ये प्रसारित केला। आमचे मसाले आमचे मामा त्यांच्याकडे पापडांच्या व्यवसाय नंतर आलो होतो भाऊ कोरडे आणि त्यांच्याकडनं प्रेरणेने आम्ही मग पनवेलमध्ये नंतर मुंबईमध्ये वगैरे असं आम्ही पापडाचा व्यवसाय आम्ही आमचा चालू केला। तुम्ही एक घरगुती एक जोडधंदा म्हणून एका घरगुती पापडांचा आणि लोणच्याचा व्यवसाय सुरू केला। फक्त पापडाचा व्यवसाय तुम्ही सुरू केला आणि बघता बघता म्हणजे तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। क्या बात आहे, क्या बात आहे। म्हणजे तुम्ही एक म्हणाल की प्रत्येक महिलेने असं एक जे आहे ते जोड व्यवसाय जो आहे तो करायला पाहिजे। अच्छा। त्यानंतर मग इथे आमचे वडील रिटायर झाले, वडिलांनी इथे जाऊन घर बांधल्यानंतर मग आम्ही इकडे आलो राहायला आणि मग तरी आम्ही स्वतःचं दुकान शाळेला लागून चालू केलं। म्हणजे तो एक आमचा छोटासा व्यवसाय दुकान आहे का सध्या आज नवरात्रीनिमित्त 2-3 दिवस बंद आहे। क्या बात। तुम्ही काय सांगाल की म्हणजे तुमची पत्नी म्हणून त्यांची साथ तुम्हाला कशी लाभली, म्हणजे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी वाटचाल करताना कसं वाटलं, म्हणजे तुमचा कसा जीवन प्रवास यांची साथ कशी लाभली तुम्हाला? उत्तम, म्हणजे एक प्रत्येक पुरुषामध्ये जे आदर्श ते असतात आणि याच्यावरती मी एक हे पण केलेलं आहे, एक 4-5 दिवस आपल्या नवरात्रीनिमित्त एक मी थोडंसं काव्य पण केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला हरकत नाही। हे कोण? मी हर्षद श्रीकांत जैन, ह्या दोघांचा सुपुत्र, लाडका मुलगा। अच्छा अच्छा। तर म्हणतात ना की एक यांच्या सुंदर अशा जीवनवेलीवरती एक सुंदरसा फोन म्हणजे हर्षद तुम्ही काय करता? सो मी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि सध्या थायरोकेअर टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो। व्हेरी गुड।
तर हर्षद, म्हणजे तुमचे आई वडिलांचा प्रवास तुम्ही पाहत आहे, तुम्ही काय सांगाल म्हणजे आदर्श वडील आणि आदर्श आई यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तुमच्या म्हणजे जीवनात यांचं जे आहे जीवनात आई वडिलांचं महत्त्व सगळ्यांच्याच असतं, पण मी थ्रूआउट जेवढी माझी लाईफ आहे ते पूर्ण बघितले. आई वडिलांनी खूप कष्ट केले, कष्टामुळे मी आत्ता इंजिनियर क्या बरं. आणि मुळात हे तर झालं, पण संस्कार सुद्धा उत्तम दिले. त्याच्यामुळे मला कुठलीही व्यसनं वगैरे काही नाही आहे. आणि घरात आमच्या धार्मिक हे तर आहे, त्याच्यामुळे घरात आपल्या नेहमी उत्सव चालू असतात ते पण एक बॅकग्राऊंड आहे. त्यामध्ये म्हणजे एक स्त्री माता जिने एवढं सुंदर असं संस्कार देऊन एवढ्या मुलाला घडवला म्हणजे मोठी गोष्ट आहे. अरे वहिनी, फार म्हणजे ऐकून छान वाटलं. तर हा जो नवदुर्गा पुरस्कार आहे जो तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे या पुरस्काराने, तर उद्योजिका, महिला उद्योजिका म्हणजे महिला जे घरामध्ये बसून सुद्धा एक जोड व्यवसाय करून जे उद्योग करतात, त्या निमित्ताने घराला हातभार होतो. त्यानिमित्त नवदुर्गा पुरस्काराने तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे या पुरस्काराने.